नमस्कार मित्रांनो, श्रावण सोमवार व्रत करताना लक्षात ठेवा या गोष्टी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आहेत फायदेशीर. श्रावणामध्ये भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त सोमवारचा उपवास पाळतात. श्रावणात सोमवारी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे. उपवास करताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपले उपवास पूर्ण होईल आणि आरोग्यही बिघडणार नाही. भगवान शंकराचा अपार आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उपवास करतात. महादेवाच्या पिंडीवर पाणी आणि बेलाची पाने अर्पण करतात. नीलकंठाला प्रसन्न करण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या व्रताच्या वेळी तुम्ही काही खास गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे आरोग्य छान राहील. त्यामुळे तुम्ही भगवान शिवाची पूजा करू शकता आणि तुमचे आरोग्यही राखू शकता. चला जाणून घेऊया. तळलेले अन्न खाऊ नका. उपवासाच्या दिवशी अनेकदा लोक उपवास सोडताना काहीतरी तळलेले पदार्थ खातात, परंतु हे अजिबात योग्य नाही. असे केल्याने तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे तळलेले अन्न टाळावे आणि याच्याऐवजी साबुदाणा, खीर, शिरा यांसारखे पदार्थ खाऊ शकता. भरपूर पाणी प्या. श्रावण महिना आपल्यासोबत पाऊस घेऊन येतो, ज्यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो, परंतु आर्द्रता लक्षणीय वाढते. यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे पाणी पिणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि पूजेचा संपूर्ण आनंद खराब होऊ शकतो. फळे खा. श्रावण सोमवारच्या उपवासात अन्न खाण्यास मनाई आहे, परंतु जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिल्याने ॲसिडिटी आणि गॅस होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी फळे नक्कीच खावीत. पपई, काकडी, केळी यासारखी फळे खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रतही पूर्ण होईल. शारीरिक श्रम करू नका. उपवास करताना जास्त शारीरिक श्रम केल्याने तुम्हाला लवकर थकवा येऊ शकतो. यामुळे उर्वरित दिवस घालवणे कठीण होऊ शकते आणि तुम्हाला वारंवार भूक देखील लागू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या उपवासापासून विचलित होऊ शकता. म्हणून जास्त शारीरिक श्रम करू नये. आवश्यक असेल तेवढेच करावे. उपवासाचे अन्न खा. उपवासाच्या वेळी साबुदाण्याची खीर, बटाटे, दही, हलवा इत्यादी काही खास पदार्थ खाऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला लो BP किंवा गॅस होण्याची समस्या असेल तर तुम्ही या गोष्टींचे सेवन करू शकता. हे खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे आरोग्य बिघडणार नाही, ज्यामुळे तुम्ही भगवान शंकराच्या पूजेवर लक्ष केंद्रित करू शकता. मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.